ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपण पाहणार आहोत 7 वर्षांच्या लीपनंतर अर्जुन सायलीच्या आयुष्यात प्रिया नावाचं वादळ येणार परत. जेलमध्ये सुटून आलेली प्रिया अश्विनला मोहरा बनवत घुसणार परत सुभेदारांच्या घरात. आता नेमकं कसं काय घडणार हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता आपण इथे पाहिलं की आता साक्षीने स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल केला. तिने विलासचा खून केलाय. त्यानंतर आता कोर्टाने साक्षीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, तर प्रियाला 7 वर्षाचा तुरुंगवास सुनावलेला आहे. त्यानंतर आता इथे प्रिया ही सगळ्यांच्या हातापाया पडत असते स्वतःला वाचवण्यासाठी, पण प्रियाला कोणीच वाचवत नाही. प्रिया जेलमध्ये जाते. आता साक्षीचा तर काही प्रश्नच उद्भवणार नसतो, कारण साक्षीला जन्मठेपच सांगितलेली असते. पण प्रिया ही आता 7 वर्ष जेलमध्ये घालवते आणि 7 वर्षांच्या नंतर आता तिची जेलच्या बाहेर सुटका झालेली असते. बऱ्याच वेळी लोक तुरुंगातून बाहेर सुटून आल्याच्या नंतर सुधारतात, पण प्रियाच्या बाबतीत मात्र तसं घडत नाही. प्रिया सुधारण्याऐवजी बिघडते. तर दुसरीकडे आपण पाहतो की अश्विन हा आता सुधारायला लागलेला असतो. सगळ्यांची तो माफी मागतो. सायली बहिणी, अर्जुन दादा, माझं चुकलं, मी असं नको वागायला हवं होतं. तन्वीच्या आंधळ्या प्रेमापोटी मी तुम्हाला नको नको ते बोललो. प्रत्येक वेळेस तुमच्यावर अविश्वास दाखवला. दादा, आजपर्यंत कधीच तू खोट्याची साथ दिलेली नाही आहेस हे माहीत असूनही मी तुझ्यावरती अविश्वास दाखवला. त्या सगळ्या गोष्टींसाठी मला माफ कर. मी पुन्हा असं वागणार नाही, माझं चुकलं. त्याबरोबर सायली ही त्याला समजावून सांगते, अश्विन भाऊजी, जे झालं ते झालं. आता पुन्हा तसं होणार नाही याची काळजी घ्या. तुमचं प्रेम इतकं स्वस्त नाही की ते असंच कोणावरही तुम्ही वाया घालवाल. आता स्वतःवरती लक्ष द्या. स्वतःचं काम, स्वतःची तब्येत हे सांभाळा. त्याबरोबर आता बाकीही घरातले सगळे कुटुंब सायलीला समजून घ्यायला लागतात. हळूहळू सायलीमधलं आणि सगळ्यांमधलं अंतर कमी होतं. कल्पना आणि सायलीसुद्धा आता एक झालेले असतात. तर दुसरीकडे रविराज काका मात्र 7 वर्ष आपण आपल्याच मुलीला ओळखण्यात चुकलो ह्या पश्चातापाच्या आगीत जळत असतात. त्यांना ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं की आपण एका नजरेत माणसाला ओळखतो. माणूस खरं बोलतोय की खोटं बोलतोय हे आपल्याला लगेच कळतं. मग तरीही आपली स्वतःची पोटची मुलगी खरं बोलतेय की खोटं हे आपल्याला कसं नाही ओळखता आलं. जे घडलं ते खूप चुकीचं घडलं. त्याबरोबर दुसरीकडे आता प्रतिमात्या ही रविराज काकांना नेहमी समजावतच राहते. जे घडून गेलंय त्याचा विचार आता करून काय मिळणार आहे. अहो, या घटनेला आता 7 वर्ष उलटून होत आली. आता आपण हे सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी, पुढे जायला हवं. जे घडलं त्यामध्ये आपल्या दोघांपैकी एकाचीही कोणाची चूक नव्हती. आता आपणच एकमेकांचा आधार व्हायला हवं ना. तर दुसरीकडे आता इथे सायली ही सुद्धा सगळ्या कुटुंबांबरोबर चांगली राहायला लागलेली असते. सगळं सुभेदार कुटुंबीय हसत खेळत आनंदाने गुण्यागोविंदाने नांदत असतं. बघता बघता आता 7 वर्ष उलटून होत गेलेली असतात आणि सगळे घरातले सुभेदार हे प्रियाला विसरलेले सुद्धा असतात. कोणाच्याच लक्षात आता प्रिया नसते. अर्जुनचा रेकॉर्ड अजूनही कोणीही मोडलेला नसतो. अर्जुन अजूनही एकही केस हरलेला नसतो. तर दामिनीला त्याने चांगली अद्दलही घडवलेली असते. तर आता आपण पाहतो की प्रिया ही तुरुंगातून सुटल्यानंतर तिच्या अंगावरती ज्या वस्तू का असतात त्या सगळ्या वस्तू तिला परत केल्या जातात. आता त्या वस्तूंमध्ये असतात ते म्हणजे तिचे नकली कानातले, तिचं खरं मंगळसूत्र सोन्याचं आणि तिच्या हातात असलेले 2 सोन्याचे कडे. आता ह्या वस्तू का तिला मिळाल्यानंतर प्रिया सगळ्यात अगोदर ते मंगळसूत्र बघते आणि तिला तिचा भूतकाळ आठवतो. आता तिचा भूतकाळ म्हणजे तिचं आणि अश्विनचं झालेलं लग्न. त्याआधी तिचं अर्जुनबरोबर ठरलेलं लग्न, अर्जुनबरोबर तिचं 2दा मोडलेलं लग्न. ती विचार करते, ह्या सुभेदारांनी मला बर्बाद केलं. जर माझं लग्न अर्जुनबरोबरच झालं असतं तर कदाचित हे सगळं घडलं नसतं. मी सुभेदारांना सोडणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी अर्जुन आणि सायलीला सोडणार नाही. तर सायलीमुळे मला 7 वर्षांची शिक्षा भोगावी लागली. माझं तारुण्य वाया गेलं. पण आता नाही, आता बास. आता मी इथून सुटले. आता मात्र मी त्यांना चांगली अद्दल घडवणार नाही. जर त्यांना स्वप्नातही मीच दिसले ना तर नाव नाही सांगणार, प्रिया मधुकर. त्यानंतर आता प्रिया ही ठरवते की आपण आता सगळ्यात अगोदर सुभेदारांच्याच घरी जायचं. प्रिया ही आता सुभेदारांच्या घरी येते. घरी आल्याच्या नंतर आता ती संपूर्ण गार्डनमध्ये नजर मारते. सगळं काही अगदी बदलून गेलेलं असतं. सगळं फर्निचर नवीन करून घेतलेलं असतं. घराचं रिनोव्हेशन करून घेतलेलं असतं. प्रियाला हे तेच सुभेदारांचं घर आहे हे ओळखताच येत नसतं. प्रिया आता तरीही आतमध्ये हिंमत करून येते. प्रियाला भीती वाटत असते खरं तर की आपल्याला घरात तर कोणी घेतलं नाही तर काय करायचं आपण. पण तरीही ती आतमध्ये येते आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आता प्रिया ही लगेचच सगळ्यात अगोदर, आई, अश्विन, पूर्णाजी, बाहेर या ना, मी आली आहे, अशा हाका मारते.
त्याबरोबर आता घरातले सगळे सुभेदार कुटुंबीय बाहेर येतात. प्रिया ही आता घरात चाललेली असते. आई मी आले. त्याबरोबर लगेचच प्रतिमा कल्पना ही तिला तिथेच म्हणते, तिथेच जागेवर थांब, ह्या घरात येण्याची हिंमतही करू नकोस. प्रिया म्हणत असते, आई अगं असं काय करतेस, मला माफ कर, माझ्या हातून जे काही घडलं ते चुकून घडलं, अनवधानाने घडलं. हे बघ मला घराबाहेर काढू नकोस गं. आता बघ ना मी सुधारली आहे, मी माझी स्वतःची शिक्षासुद्धा पूर्ण केलेली आहे. आता तरी मला स्वीकारा, आता मला पुन्हा घरात घ्या. आता मी ती जुनी पूर्वीची सगळ्यांबरोबर उद्धट वागणारी, उद्धट बोलणारी, कोणाचंच काही ऐकून न घेणारी, कोणाला समजून न घेणारी तन्वी नाही राहिलेली. आता खरोखर माझ्यात खूप बदल झाले. आता मी खरंच सगळ्यांबरोबर चांगलं वागेन. मला खरंच एक संधी द्या. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, हे बघ तुझी ही जी काही नाटके आहेत ना ती जाऊन तुझ्या बापाच्या घरी करायची. इथे आम्हाला तमाशे नको आहेत. हे आमचं सभ्य लोकांचं घर आहे. इथे तुझ्यासारखे खुनी क्रिमिनल्स राहत नाही, कळलं तुला? चालती हो इकडनं. अगं माझ्या प्रेमाचा फायदा उचललास तू, माझ्या साधेपणाचा फायदा उचललास तू, माझ्या विश्वासाचा फायदा उचललास तू, आणि ही गोष्ट मी कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे आत्ताच्या आत्ता ताबडतोब माझ्या घरातनं चालती हो. प्रिया अश्विनसमोर हात जोडते. अश्विन वॉचमनला हाका मारतो, वॉचमन वॉचमन. वॉचमन तिकडे येतो. अश्विन म्हणत असतो, खरं तर ना नोकरीवरून तुला कमी केलं पाहिजे. कोण येतं कोण जातं याच्याकडे तुझं लक्ष राहत नाही का? पुन्हा ही मुलगी या गेटच्या आत आली नाही पाहिजे, समजलं? त्याबरोबर लगेचच आता कल्पनासुद्धा म्हणते, पुन्हा जर ही मुलगी या गेटच्या आत आली ना तर याद राख तुझी नोकरी जाईल. त्याबरोबर वॉचमन लगेचच प्रियाला म्हणायला लागतो, मॅडम प्लीज तुम्ही इकडनं बाहेर चला, मॅडम प्लीज. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला खोटं बोलण्याची चीड आहे. तू खोटं बोललीस आणि म्हणूनच आज तुझ्यावर ही वेळ आली. त्याबरोबर पुढे ती हेही म्हणते, जाऊन बघ रविराज भाऊजींच्या घरी. खात्री आहे मला ते सुद्धा तुला घरात घेणार नाही, कारण त्यांनासुद्धा तू जो काही नीच कारभार केला आहेस ना त्याचा रागच येईल. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, मी नेहमी म्हणायचो खोट्याला मरण नसतं, खऱ्याला मरण नसतं. खोटं कायम समोर येतंच आणि शेवटी तेच घडलं. खोटारडेपणा केलास आणि तुला तो नडला. कितीतरी वेळा तुला माझी बायको सांगत होती, खरं बोल तन्वी, खरं बोल, पण तू कधीच खरं नाही बोललीस, आणि खरं तर आज त्याचीच ही एवढी मोठी शिक्षा तुला भोगायला मिळत आहे. जर वेळेवरती खरं बोलली असतीस तर कदाचित आज तुझ्यावरती ही वेळ आली नसती. असो, तुला काय कळणार आहे खऱ्या आणि खोट्याची किंमत? तुझ्यासाठी तर खोटं हेच कायम महत्त्वाचं होत आलं आहे. तुला जिथून पैसे मिळतील तोच मार्ग तू निवडलास. बघ आता पैसे उपयोगी पडतायत का म्हणून. त्याबरोबर आता मात्र प्रिया ही काही बोलत नसते, रडत असते. अर्जुन म्हणत असतो, रडून आता काही उपयोग नाही आहे. स्वतः आधीच कर्म करायचे आणि नंतर हे असं रडत बसायचं, याच्यात काहीच अर्थ उरत नसतो. त्याबरोबर आता इथे पूर्णाजी म्हणत असते, तन्वी अगं तुला इतक्या वर्षांनंतर भेटल्यामुळे मला खूप आनंद झाला होता, पण कधी आता या 7 वर्षांमध्ये असं सुद्धा वाटायचं उगाच तुला भेटले. जर तुझी माझी गाठ भेट कधी झालीच नसती तर आज माझ्या कुटुंबावर आलेली ही वेळ आलीच नसती. माझ्या घराची जी नालस्ती झाली ती झालीच नसती. माझ्या घरावरती जे काही आरोप झाले, ह्या घराकडे खुनी व्यक्तीचं घर म्हणून लोक पाहतात ते कुणी पाहिलंच नसतं. प्रतिष्ठित घराणं आहे आपलं, पण तुझ्यामुळे सगळं नाव धुळीला मिळालं होतं. आता कुठे जाऊन सगळं काही हळूहळू स्थिर स्थावर होत आहे. आम्ही सगळे जण सावरत आहोत. आता पुन्हा तू आमच्या आयुष्यात येण्याची चूक करू नकोस. चालती हो इकडनं. त्याबरोबर पूर्णाजीने असं म्हटल्यावर प्रिया हे रडायला लागते. मला माफ करा सगळ्यांनी असं म्हणत ती खाली गुडघ्यांवर बसते. पूर्णाजी तिला म्हणत असते, चालती हो इथनं सांगितलेलं तुला स्पष्ट शब्दात कळत नाही का? हे बघ आतापर्यंत तर फक्त वॉचमनला सांगितलंय तुला गेटच्या आत येऊ द्यायचं नाही. आता जर उठली नाहीस ना तर वॉचमॅनला तुला हाताला धरून बाहेर काढायला सांगू. तर आता तरीही प्रिया ऐकत नसते. सायली पुढे येत म्हणते, आता तुला या सगळ्यांची सभ्य भाषा सांगून कळत नाही आहे ना, आता तुला मी माझ्या भाषेत सांगते. आणि मग सायली येते, प्रियाच्या हाताला थरळ धरते आणि मग तिला फरफटत तिकडनं बाहेर घेऊन जायला लागते. प्रिया ओरडत असते, सायली असं नको करू, सायली प्लीज ऐकून घे माझं. सायली अगं मला तुमच्याशिवाय आहेच कोण. आता सायली प्रियाचा हात जोरात खाली आपटते आणि म्हणते, काय म्हणालीस? आमच्याशिवाय आहेच कोण? शक्यतो 7 वर्षांपूर्वीच्या सगळ्या गोष्टी तुला विसराव्या लागल्यात, पण काही हरकत नाही, मी तुला सगळ्या गोष्टींची आठवण करून देते. ज्यावेळेस आपलं आश्रम हे जप्त करून घेतलं होतं, आपल्या आश्रमाला सील लावलं होतं, त्यावेळेस तू रविराज काकांच्या घरी एकटी राहायला निघून गेली होतीस. पण तेव्हा तुझ्या तोंडातून असा एकही शब्द आला नाही की कमीत कमी सोमू, मानसी, रश्मी तुम्ही तरी माझ्यासोबत 3 जण चला. बाकीचे सगळे मोठे आहेत, ते कुठेही आणि कसेही राहू शकतात, पण तुम्ही 3 लहान आहात, तुम्ही माझ्याबरोबर चला. तू म्हणालीस तुम्हाला काय करायचं आहे ते करा, तुमच्याशी माझा आता काही संबंध नाही. आणि आज अचानक तुला नाती माणसं हे सगळं कसं काय आठवायला लागलं गं? माझ्याशी तुझं काहीच नातं नाही आहे.
हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं नातं आहे, हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी चांगली संधी आहे. सासरच्या घरी तरी तुझ्याशी नातं कशाला जोडलं ना तेच मला कळत नाही. अर्थात आता तेही उरलेलं नाही आहे, कारण अश्विन भाऊजींना तू बायको म्हणूनच नको आहेस, समजलं ना. त्याबरोबर आता इथे प्रियाला मात्र या सर्व गोष्टींचा खूपच राग येत असतो. ती आता मनातल्या मनात म्हणत असते, एकदा का फक्त मला ह्या घरात घुसू देत साहेब, मग बघ नाही जर तुझी जिरवली ना तर नाव नाही सांगणार, प्रिया मधुकर. मग प्रिया पुन्हा हातापाया पडायला लागते. सायली अगं असं नको बोलूस, मी तुमच्याशिवाय कुठे जाऊ, मला कसं राहता येईल, तुमच्याशिवाय माझं आहेच कोण. सायली म्हणते चालती हो इकडनं. ती सरळ वॉचमनला सांगते, दादा गेट बंद करून घ्या, आणि तिकडनं आतमध्ये निघून जाते. आता मात्र प्रिया विचार करते, काय करू, किल्लेदारच्या घरी जाऊ का, तो घरातच घेणार नाही, पण नाही जायला तर हवं. आणि मग प्रिया आता रविराज काकांच्या घरी येते. बाबा मी आले असं म्हणत ती आतमध्ये येत असते. रविराज काकासुद्धा तिला दारावरच थांबवतात आणि म्हणतात, तुला मी ओळखत नाही, माझी मुलगी 7 वर्षांपूर्वी माझ्यासमोर कोर्टातच मेली होती. आता माझ्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये मुलगी हा शब्दच उरलेला नाही आहे. तन्वी हा विषय मी कायमचा संपवलेला आहे, त्यामुळे तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, तुम्ही निघू शकता. प्रिया म्हणत असते, बाबा अहो. त्यावर रविराज काका म्हणतात, मला बाबा म्हणू नकोस प्लीज, मी तुझा बाप नाही आहे, मी तुझा बाप नक्कीच नाही आहे. माझ्या पोटी ही अशी खोटारडी मुलगी जन्माला येणं शक्यच नाही आहे. खरं तर मला स्वतःचीच लाज वाटते की तू माझी मुलगी आहेस. एक बाप म्हणून मी कुठे कमी पडलो ते मला कळत नाही आहे. मला मान्य आहे आम्ही तुझं संगोपन नाही केलं, तुझ्यावर संस्कार नाही केले, पण तरीसुद्धा ज्या ठिकाणी सायली लहानाची मोठी झाली त्याच ठिकाणी तूसुद्धा झालीस. पण तरीही एक सायलीमधले गुण बघ आणि एक तुझ्यामध्ये. कधी कधी असं वाटतं जर तीच आमच्या पोटी आमची मुलगी म्हणून आली असती तर खूप बरं झालं असतं. पण म्हणतात ना, शेवटी ज्याला मिळतं त्याला ते कळत नाही, आणि ज्याला कळत असतं त्याला ते मिळत नाही. तशीच पद्धत घडली. असो, तुला सांगून या सर्व गोष्टींचा काय उपयोग, तू निर्लज्ज आणि निर्दयी मुलगी आहेस, तुला पाजर फुटूच शकत नाही. त्यामुळे तुझ्याशी बोलण्यात मला तथ्य वाटत नाही. तू चालती हो इकडनं, उगाचच्या उगाच माझ्या रागाचा बाण सुटेल याची वाट बघू नकोस. त्याबरोबर प्रतिमा आत्यासुद्धा प्रियाला म्हणत असते, हे बघ तन्वी, तू जे काही वागलीस ते खूप चुकीचं होतं. तुझ्यामुळे मधुभाऊंना खूप मोठी शिक्षा भोगावी लागली असती, पण नशीब अर्जुनने सर्व काही सत्य शोधून काढलं आणि मधुभाऊंची लवकरात लवकर निर्दोष मुक्तता केली. पण आता तुला ह्या घरातच काय कुठेच जागा नाही आहे. जर तुला लाज वाटत असली तर पुन्हा या दारात कधीच येऊ नकोस. अगं काय नाही केलं आम्ही तुझ्यासाठी, पण तरीही तू प्रत्येक वेळेस खोटंच वागत राहिलीस. तुझ्या बाबांनी तुला हवी असलेली प्रत्येक वस्तू तू इकडे आल्यावर देऊन टाकली, पण तरीही तू त्यांच्याशी खोटं वागत राहिलीस, खोटं बोलत राहिलीस, आणि त्याची शिक्षा तुला हीच आहे की तू कायमची इकडनं निघून जा. तू कुठे जातेस, काय करतेस, कुठे राहतेस, काय खातेस याच्याशी कशाशीही आमचं काहीही घेणं देणं नाही आहे. फक्त तू आम्हाला आमच्या नजरेच्या समोर आणि आमच्या आयुष्यातही नको आहेस. कसं बसं आता ह्या 7 वर्षात आम्ही स्वतःला सावरले आणि चांगले राहायला लागलो आहे, पण जर पुन्हा तू इथे आलीस ना तर पुन्हा आमचं आयुष्य, आमचं जगणं सगळं मुश्किल होऊन जाईल. आता इथे प्रतिमा आत्याची स्मृती परत आलेली असते, तर दुसरीकडे नागोबा विचार करतो की बापरे, आता हिची स्मृतीसुद्धा परत यायला लागली. प्रिया जेलमध्ये असल्या कारणामुळे हिला रोज मला गोळ्याही द्यायला जमलेल्या नाही आहेत, त्यामुळे आता ही पूर्वीसारखी होईल. जर ही पूर्वीसारखी झाली आणि हिला आठवलं की मीच हिची सुपारी दिली होती किंवा ह्या सगळ्यामागे मी होतो, तर मात्र ही मला जिवंत सोडू देणार नाही दादाला. त्यामुळे काहीही झालं तरी प्रिया ह्या घरात यायलाच हवी. प्रिया जेव्हा इथे येईल तेव्हाच माझं आणि प्रियाचं रोज बोलणं होऊ शकेल, आणि एकदा का आम्ही दोघं एका गटात झालो की मग मात्र मी ह्या प्रतिमाचा आणि ह्या किल्लेदारचा खेळ खल्लास करेन. पण त्यासाठी मला प्रियाची गरज आहे, पण मग मला मध्यस्थी करावी लागेल असं म्हणत तो आता मध्यस्थी करायला उभा राहतो. दादा वहिनी मी काय म्हणतो, अहो मुलगी आहे, मुलीचं चुकलं तर आईवडिलांनीच त्यांना समजून घ्यायला हवं, माफ करायला हवं ना. तन्वी आपली अल्लड आहे, लहान आहे, तिच्या हातून चूक नाही, गुन्हा घडलाय, पण म्हणून तिला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. तुमच्यापासून तिला लांब करू नका. तिला आपल्या घरात घ्या दादा वहिनी, घरात घ्या, माझं ऐका. त्याबरोबर रविराज काका आणि प्रतिमा आत्या म्हणतात की आम्ही हिला कधीच आमच्या घरात घेणार नाही, हिने कुठेही चालू पडावं. त्याबरोबर प्रिया आता हात जोडते आणि म्हणत असते, आई बाबा हो असं नका बोलू, माझं तुमच्याशिवाय कोण आहे, मला काहीच दुसरा आधार नाही आहे. मी अश्विनच्या घरीसुद्धा गेले होते, तिथेसुद्धा मला त्यांनी घरात घेतलं नाही, आणि आता इथे तुम्हीसुद्धा घरात घेत नाही आहात. विचार करा ना बाबा, माझं काय होईल. अहो प्लीज बाबा मला घरात घ्या, माझ्याकडून चूक नाही, माझ्याकडून गुन्हा झाला, त्यासाठी हवं ती शिक्षा तुम्ही मला द्या, आणि त्याची जी खरी योग्य शिक्षा आहे 7 वर्षांचा कारावास, तो तर मी भोगून आलेली आहे ना. अजूनही तुम्हाला का विश्वास पटत नाही आहे की मी आता बदलली आहे. मी खरंच सांगते, मी पूर्णपणे बदलून गेली आहे. हवं तर मी तुमची शपथ घेऊन सांगते, आईची शपथ. बाबा प्लीज बाबा मला घरात घ्या. रविराज काका काहीच ऐकून घ्यायला तयार नसतात.
ते आता लगेचच तिला म्हणत असतात, उठ इकडनं, उठ, ताबडतोब चालायला लाग. तुला मराठी सांगितलेलं कळत नाही आहे, त्यामुळे तुझ्याशी ह्या अशा भाषेत बोलावं लागतंय. त्याबरोबर प्रिया आता ओरडत असते, नाही मी कुठेही जाणार नाही. जोवर तुम्ही मला माफ केलं असं म्हणत नाही तोवर मी नाहीच जाणार. त्याबरोबर रविराज काका म्हणतात, मी तुला माफ ह्याच जन्मात काय पुढच्या 7 जन्मात सुद्धा करू शकत नाही. आणि मग आता शेवटी रविराज काकांजवळ सुद्धा पर्याय उरत नाही आणि त्यांनासुद्धा सिक्युरिटी गार्डना बोलवावं लागतं. गार्ड्स तिथे आलेले असतात. प्रिया म्हणत असते, हात नाही लावायचा माझ्या अंगाला, माझ्यापासून लांब उभं राहायचं, 10 फूट लांब. त्याबरोबर लगेचच रविराज काका सिक्युरिटीला सांगतात, ह्या मुलीला ताबडतोब इकडनं बाहेर हकलवून लावा आणि पुन्हा ही मुलगी ह्या गेटच्या आत येणार नाही याची पुरेपूर काळजी घ्या. ही मुलगी जर पुन्हा मला या गेटच्या आत दिसली तर याद राखा, यामध्ये नुकसान तुमचं होईल. आता हिला इथनं बाहेर काढा. त्याबरोबर लगेचच आता जी काही सिक्युरिटीवरती आलेली असतात ती सगळेजण आता प्रियाला म्हणायला लागतात, मॅडम प्लीज तुम्ही इथे नका थांबू, तुम्ही थांबलात तर आमचं खूप मोठं नुकसान होईल. प्लीज मॅडम चालायला लागा इकडनं. त्याबरोबर आता मात्र प्रिया ही त्यांचं काही ऐकत नसते. मी जाणार नाही असा ती हट्ट करत असते. त्याबरोबर लगेचच एक आता लेडीज म्हणायला लागते की मॅडम आम्ही तुम्हाला प्रेमाने समजावून जर तुम्ही ऐकत नसलात तर मग मात्र आम्हाला आमच्या पद्धतीचा वापर करावा लागेल. त्यानंतर आता ते कसं बसं करून प्रियाला तिकडनं हकलवून लावतात. मग आता प्रिया ठरवते की आपण अश्विनला घोळात घ्यायचा. अश्विन घोळात आला की मगच आपल्याला सुभेदारांच्या घरात घुसता येईल. मग आता प्रिया अश्विनला हॉस्पिटलला जाताना गाठते आणि त्याला भडकवते, अश्विन अरे मी तुमच्या घरातल्या सगळ्यांबरोबर चांगलं वागले, सगळ्यांची माफी मागितली पण कोणीच मला माफ नाही केलं. आईबाबांसाठी ह्या वस्तू का घेतल्या होत्या त्यांचीही जाऊन माफी मागितली पण त्यांनीही मला माफ नाही केलं. अरे मी जे काही केलं ते भीतीपोटी केलं. त्या साक्षीने मला धमकावलं होतं की मी जर तिच्या बाजूने साक्ष नाही दिली तर ते आश्रमातल्या सगळ्यांना काहीतरी करेल, मलाही संपवून टाकेल आणि म्हणून त्या भीतीपोटीच मी हे सगळं काही केलं. खरंच सांगते अश्विन, मी हे सगळं काही मुद्दाम नाही केलं. माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. त्याबरोबर आता मात्र अश्विन हा पहिले तर विश्वास ठेवायला तयारच नसतो, पण प्रियाने 2-3 वेळा अश्विनला मॅनिप्युलेट केल्यानंतर अश्विन प्रियावर विश्वास ठेवतो आणि तिला सुभेदारांच्या घरी राहायला घेऊन जातो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो.